नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कॉन्क्लेव्ह संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. काही जण मुख्यमंत्री पदासाठी गल्ली ते दिल्ली जातात. विरोधकांच्या लाडकी खुर्ची योजना या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार. आमच्या सरकारमध्ये राज्यात अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले. फील्डवर उतरावं लागतं. घरी बसून फेसबुक लाईव्ह करून काही होत नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली. महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महाराष्ट्राचा महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली. TV9च्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य. शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत. काँग्रेसनं कधी इतिहास बदलला नाही. फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली. नाना पटोलेंची टीका. तर फेक नरेटिव्ह मध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला. शिवाजी महाराजांच्या बद्दल आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना किती अभ्यास आहे मला माहिती नाही, पण त्या दिवशी त्यांच्या चुकीच्या अभ्यासाची चुनक आम्हाला कळली. इतिहासकारांनी जी काही त्यावेळची भूमिका मांडली तीच आम्ही पुस्तकात मांडली. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं माहिती. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मी चक्रव्यूह करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूहात शिरायचं कसं हेही मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातनं बाहेर यायचं कसं हेही मला माहिती आहे. अजित पवारांची साथ सोडणार नाही. TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विधान. निवडणुकीनंतर कोण त्या ठिकाणी मुख्यमंत्री होईल वगैरे हे सांगण्याचा अधिकार माझा नाही आहे. हा अधिकार आमच्या जे आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही. मी टीम लीडर म्हणून काम करतो. फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य. आम्हाला नाही घाई, तिकडे समोर आहे. आमच्याकडे कुठं घाई काय? आम्हाला घाई नाही, ते आम्हाला द्यायचंय लोकांना.